Hey everyone, welcome to all of you to my channel. Okay, in this video we will discuss your subject for MCOM fourth semester, that is final year. You have corporate tax planning part 2. In this subject you have last chapter, that is tax planning and customs duty. We will discuss this chapter. Okay, I am doing this video cause of my students, where I am teaching as a faculty and as an assistant professor, my PG students. Cause of them I am making this video. uh, okay, we will start the custom tax planning and custom duty problems, and okay, we'll see how much time will take to wind up or complete this chapter. After this we will further continue. Okay, in this video I will teach the classes in both languages, that is in Kannada and Hindi also. Okay, so start with the cause I have many PG students in Hindi mediums, so I will start first with the Hindi language, and then will continue the same problem with the Kannada language also. Okay, शुरू करेंगे. यहाँ पे देखो, टैक्स प्लानिंग एंड कस्टम्स ड्यूटी आपको कितना है, 5th चैप्टर है, लास्ट चैप्टर है. आई होप, आई थिंक लास्ट चैप्टर है आपको, क्या है, टैक्स प्लानिंग एंड कस्टम्स ड्यूटी करके. ठीक है, ये चैप्टर डिस्कस कर लेंगे, इसके अंदर इंपॉर्टेंट क्या है करके. यहाँ पे देखो, सबसे पहले तुम्हारे को प्रॉब्लम होता है क्या करके, कैलकुलेशन फॉर्मेट देख लो. सबसे पहले फॉर्मेट क्या है करके, कैलकुलेशन ऑफ assessable value and customs duty payable. This is the main heading, calculation of assessable value and customs duty payable. Particulars, okay, amount, particulars amount, this is the format. Okay, first start with the items. FOB or cost of asset. FOB or cost of asset. FOB means a free on board or fare on board. Okay, this is the price, free on board or freight on board or fare on board. ओके, ये तुम्हारे को क्या देता है, क्वेश्चन में देता है फ्री ऑन बोर्ड, फेयर ऑन बोर्ड, ओके, फ्रेट ऑन बोर्ड करके देता तुम्हारे को, फ्री ऑन बोर्ड. ओके, क्या है, ये प्राइस है, और कॉस्ट ऑफ असेट देता तुम्हारे को, वहां पे लिख लेना उसको. ओके, इसके बाद में ऐड all expenses related to asset, all expenses related to asset, all expenses related to asset, okay, all expenses related to asset, import, from import, for importing, for a for importing till airport. All expenses, add all expenses related to asset. assets के रिलेटेड जो भी एक्सपेंस है देखो वो लेना.
कौन से एसेट्स के लिए, कब तक, फ्रॉम इंपोर्टिंग, मतलब एक कौन सी तुम्हारी कंट्री कौन सी हमारी, अब कौन सी हमारी इंडिया है, हमारी कौन सी है, इंडिया, ओके इंडिया। यहाँ पे कौन सी कंट्री है, यूएसए, यूएसए। हम लोग क्या कर रहे हैं, पे इंपोर्ट कर रहे हैं, क्या कर रहे हैं, इंपोर्ट कर रहे हैं, यूएसए से यहाँ मंगा रहे हैं, हमें क्या कर रहे हैं, इंपोर्ट कर रहे हैं, हम लोग क्या कर रहे हैं, इंपोर्ट कर रहे हैं। यहाँ से लेकर वो गुड्स पूरा यहाँ से लेकर यहाँ तक टच होने के, बाउंड्री तक टच होने का, इंडियन एयरपोर्ट, एयरपोर्ट यहाँ से लेकर यहाँ तक, यूएसए से लेकर इंडिया के एयरपोर्ट तक जितने भी एक्सपेंस होते हैं, देखो इंपोर्ट करने के लिए, इंपोर्ट करने के लिए यूएसए से लेकर इंडिया एयरपोर्ट तक जितने भी एक्सपेंस होते, देखो एक्सपेंस है, वो एक्सपेंसेस हमें यहाँ पे लेना। यहाँ एयरपोर्ट, एयरपोर्ट को टच हुआ, एयरपोर्ट यहाँ पे इंडियन एयरपोर्ट के बाद में से, यहाँ से एयरपोर्ट को टच होने के बाद में यहाँ से लेकर इंडिया कुछ भी एक्सपेंस होते, हमारे को संबंध नहीं, वो हमारे को जरूरत नहीं, ठीक है, ऐसा है, समझ में आया। all expenses related to asset for importing till airport, समझ में आया। कौन सा एक्सपेंस लेना है यहाँ पे, यूएसए के बाउंड्री से लेकर इंडिया की बाउंड्री एयरपोर्ट तक जितने भी एक्सपेंस होते देखो, एक्सपेंस होते देखो आउटसाइड इंडिया, सिंपल बोलेंगे आउटसाइड इंडिया जो भी एक्सपेंस होते देखो, यहाँ से लेकर यूएसए से लेकर एयरपोर्ट तक जितने भी एक्सपेंस होते देखो, वो एक्सपेंस यहाँ पे लेना। यहाँ एयरपोर्ट को टच होने के बाद में इंडिया के अंदर आए वो, अब इंडिया के अंदर एयरपोर्ट तक टच हुए, यूएसए से लेकर एयरपोर्ट तक टच हुए इंडिया के, वो पूरे एक्सपेंस यहाँ पे लेना। कौन से एक्सपेंस यहाँ पे नहीं लेना, इंडिया के बाउंड्री को आने के बाद में, एयरपोर्ट के बाद में, इंडिया के अंदर आने के बाद में जो भी एक्सपेंस होते देखो, वो एक्सपेंस हमें काउंट नहीं करते, ठीक है, वो एक्सपेंस को हमें यहाँ पे नहीं लेना। समझ में आया, यह है सिंपल लॉजिक, ओके। वो एक्सपेंस लेते तुम लोग यहाँ पे, एक्सपेंस क्या करना है, इसको ऐड करना, ऐड करने के बाद में एक प्राइस आता, एक प्राइस, इसको क्या बोलते हैं, हमें CIF बोलते हैं, क्या बोलते हैं, CIF वैल्यू, CIF वैल्यू, CIF मीन्स कॉस्ट एंड कॉस्ट इंश्योरेंस, cost insurance and freight, cost insurance and freight वैल्यू। इसी वैल्यू को तुम लोग क्या बोलते हैं, एसेसेबल वैल्यू बोलते हैं। एसेसेबल वैल्यू, यही वैल्यू तुम्हारी क्या होती है, CIF वैल्यू तुम्हारी क्या होती है, एसेसेबल वैल्यू होती है, एसेसेबल वैल्यू, यही वैल्यू तुम्हारी क्या होती है, एसेसेबल वैल्यू होती, ठीक है, एसेसेबल वैल्यू। अब क्या निकाला, एसेसेबल वैल्यू तुम्हारे को मिला, अब क्या बचा, कस्टम्स ड्यूटी पेएबल। कस्टम्स ड्यूटी पेएबल कैसे निकालते हैं, सबसे पहले यहाँ पे क्या लेना, नंबर 1, नहीं तो ए डालते हैं यहाँ पे, ए करके, ए बेसिक कस्टम्स ड्यूटी, बेसिक कस्टम्स ड्यूटी एट परसेंटेज, डैश परसेंटेज, मैक्सिमम उन्होंने देता, क्वेश्चन में कितना था, ऑलरेडी एक क्वेश्चन में तुम्हारे देता BCD कितना लेना करके, बेसिक कस्टम्स ड्यूटी कितना लेना करके रेट है, क्वेश्चन में ऑलरेडी देता तुम्हारे को, बट मैक्सिमम 10% करके देता हूँ क्वेश्चन में, मैक्सिमम, ओके। फॉर एग्जाम्पल 10% किसके ऊपर निकालना, ये अमाउंट के ऊपर निकालना, बेसिक कस्टम्स ड्यूटी एट 10% किसके ऊपर हुआ, एसेसेबल वैल्यू के ऊपर, ऑन असेसेबल वैल्यू, बेसिक कस्टम्स ड्यूटी एट डैश परसेंटेज और 10% ऑन असेसेबल वैल्यू के ऊपर निकालना, एक अमाउंट मिल रहा तुम्हारे को। नेक्स्ट नंबर 2, सॉरी B, SWS मतलब सोशल वेलफेयर सरचार्ज, सोशल वेलफेयर सरचार्ज SWC एट ए फिक्स रेट, हाँ ये एट 10% फिक्स रेट, एट 10% फिक्स रेट, ऑन किसके ऊपर लेते हैं, ऑन BCD के ऊपर लेते हैं, ऑन किसके ऊपर लेते हैं, BCD के ऊपर लेते हैं, BCD सोशल वेलफेयर सरचार्ज एट 10% फिक्स रेट है, ये तो फिक्स रेट,
ये हमारा टेम्पररी, ये हमारा टेम्पररी देखेंगे क्वेश्चन में देता एट 10% फिक्स रेट 10% ऑन BCD, BCD वैल्यू के ऊपर 10% लेना है, ये लेके यहाँ पे लिखना, यहाँ पे लिखना। नेक्स्ट क्या है, नेक्स्ट सी, नेक्स्ट IGST, IGST एट डैश परसेंटेज, ओके एट 12%, एट 28%, ओके 18%। GST का रेट भी तुम IGST का, IGST क्यों लगता है, क्योंकि यहाँ पे इंडिया में नहीं हो रहा, ये बाहर हो रहा, इंडिया से इंपोर्ट एक्सपोर्ट हो रहा, तो आउट ऑफ स्टेट, आउट ऑफ इंडिया, आउट ऑफ कंट्री मीन्स IGST लगाना। किसके ऊपर कितना परसेंटेज देता तुम्हारे क्वेश्चन में, IGST लगाना। किसके ऊपर IGST लगाते तुम लोग, IGST किसके ऊपर लगाते हैं, IGST इसके ऊपर लगाते हैं ऑन, IGST ऑन असेसेबल वैल्यू प्लस बेसिक कस्टम्स ड्यूटी प्लस सोशल वेलफेयर सरचार्ज, इसके ऊपर तुम्हें लगाते हैं IGST एट डैश परसेंटेज ऑन असेसेबल वैल्यू अमाउंट प्लस BCD अमाउंट प्लस सोशल वेलफेयर सरचार्ज अमाउंट, ये सब मिला के तुम्हें एक रेट, उस अमाउंट के ऊपर एक रेट लगाते हैं, वो आंसर यहाँ पर लिखते हैं। अब टोटल कस्टम्स ड्यूटी ऐड करना, इसको क्या बोलते हैं, टोटल कस्टम्स ड्यूटी। टोटल कस्टम्स ड्यूटी मीन्स बेसिक कस्टम्स ड्यूटी A प्लस सोशल वेलफेयर सरचार्ज प्लस B प्लस IGST, A प्लस B प्लस C, ये सब का अमाउंट मिला के एक आता है, उसको क्या बोलते हैं, बेसिक टोटल कस्टम्स ड्यूटी करके बोलते हैं। ठीक है, ये है तुम्हारा फॉर्मेट। एक्चुअली समझ में आया, यहाँ पे कौन सा एक्सपेंस लेना, सिर्फ ओनली बाहर कंट्री से लेकर इंडिया के एयरपोर्ट तक जितने भी एक्सपेंस होते देखो, वो सब एक्सपेंस यहाँ पे लेना। इंडिया की बाउंड्री को टच होने के बाद में जो भी एक्सपेंस होते देखो, इंडिया की बाउंड्री को टच होने के बाद में एयरपोर्ट को टच होने के बाद में एयरपोर्ट को टच होने से पहले जो भी एक्सपेंस होते देखो, वो यहाँ पे लेना। एयरपोर्ट को टच होने के बाद में होता ना एक्सपेंस, वो नहीं लेना। समझ में आया, ठीक है, ये तुम्हारा कॉन्सेप्ट है, ये आप देख लो, यहाँ पे ध्यान से देख लो। ओके, ಈಗ ನೋಡ್ರಿ ಈಗ ನಿಮ್ದು ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ 2 ಪಾರ್ಟ್ 2 ಒಳಗೆ ಲಾಸ್ಟ್ ಚಾಪ್ಟರ್ ಐತ್ರಿಪ್ಪ ಏನ್ರಿ, ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಆ್ಯಂಡ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಅಂತ ಐತ್ರಿ ಚಾಪ್ಟರ್. ಈ ಚಾಪ್ಟರ್ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡೋಣ್ರಿ. ಐ ಆಮ್ ಶೂಟಿಂಗ್ ದಿಸ್ ವಿಡಿಯೋ ಕಾಸ್ ಆಫ್ ಟೈಮ್ ಶಾರ್ಟ್ ಐತ್ರಿ, ಅದಕ್ಕೆ ಇದಂದ್ರೆ ನನ್ನ ಕ್ಲಾಸಸ್ ಐತೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾ ಶೂಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಓಕೆ, ಸೊ ಬಿ ಕಂಫರ್ಟೇಬಲ್ ವಿತ್ ದಿಸ್. ಓಕೆ, ಇಲ್ಲಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಏನೈತ್ರಿಪ್ಪ ನಿಮಗೆ, ಈ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಆ್ಯಂಡ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಒಳಗೆ ನಿಮ್ಗೆ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಏನೈತ್ರಿಪ್ಪ, ಇದು ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಷನ್ ಆಫ್ ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಕೇಳ್ತಾರೆ ರೀ, ಆಮೇಲೆ ಆ್ಯಂಡ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಪೇಬಲ್. ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಮಾಡ್ಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಮಾಡ್ಬೇಕು. ಓಕೆ, ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ಸ್ ಅಮೌಂಟ್ ನೋಡೋಣ್ರಿ, ರುಪೀಸ್ ಅಂತ ನಾವು ಬರ್ದಿಲ್ಲ ಇಲ್ಲೇ, ರುಪೀಸ್ ಅಂತ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲೇ. ಓಕೆ, ನೋಡೋಣ್ರಿ, ಯೂರೋ ಡಾಲರ್ ಅದು ಕೊಡ್ತಾರೆ, ನೋಡೋಣ್ರಿ ಇದು ಅಮೌಂಟ್. ಓಕೆ, ಫಸ್ಟ್ ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಐಟಮ್ FOB ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ, ಫ್ರೀ ಆನ್ ಬೋರ್ಡ್, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಫೇರ್ ಆನ್ ಬೋರ್ಡ್, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಫ್ರೆಟ್ ಆನ್ ಬೋರ್ಡ್. ಓಕೆ, ಮೇ ಬಿ ಪ್ರೈಸ್, ಇಟ್ ಆಸ್ ಅ ಪ್ರೈಸ್ ಕೊಡ್ತಾರೆ, ಇದು ರೆಡಿಮೇಡ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಕ್ವಶನ್ ಅಲ್ಲೇ. ಓರ್ ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಅಸೆಟ್ ಅವರು ಕೊಡ್ತಾರೆ, ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಮಷಿನರಿ, ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಅದು ಕೊಡ್ತಾರೆ ಎಲ್ಲ, ಅದು ತಗೋಬೇಕಿಲ್ಲ. ದೆನ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಆ್ಯಡ್ ಆಲ್ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸಸ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಟು ಅಸೆಟ್, ಇದು ಅಸೆಟ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ತಗೋಬೇಕಿಲ್ಲ. ಯಾವ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ರೀ, ಫಾರ್ ಇಂಪೋರ್ಟಿಂಗ್ ಟಿಲ್ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ, ನಿಮ್ಗೆ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ನಾನು. ಇದು ಒಂದು ಏನ್ರಿ, ನಮ್ಮ ಕಂಟ್ರಿ ಏನ್ರಿ, ಇದು ಇಂಡಿಯಾ. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕಂಟ್ರಿ ಐತ್ರಿ USA. ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೇನೆ ರೀ, ಇಂಪೋರ್ಟ್. ಓಕೆ, ಇಂಪೋರ್ಟ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ, USA ಇಂದ ಖರೀದಿ ಮಾಡ್ತೀರಿ ನಾವು ಇಂಡಿಯಾದಿಂದ. ಓಕೆ, US ಇಂದ ಖರೀದಿ ಮಾಡ್ತೀರಿ ಇಂಡಿಯಾಗೆ, ಏನ್ರಿ ಇದು ಇಂಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇಂಪೋರ್ಟ್. ಓಕೆ, ಇಲ್ಲಿ ಏನ್ರಿಪ್ಪ, ಫಾರ್ ಇಂಪೋರ್ಟಿಂಗ್ ಟಿಲ್ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಮಟ, ಇಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲೇ ಇಂಡಿಯಾ ಬೌಂಡ್ರಿ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಐತ್ರಿ, ಇಲ್ಲೇ ಇಂಡಿಯನ್ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಐತ್ರಿ, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಮಟ ಏನು ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಐತಿ ನೋಡ್ರಿ, ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್. ಓಕೆ, ಫ್ರಾಮ್ USA ಅದರ್ ಕಂಟ್ರಿ ಟು ಇಂಡಿಯನ್ ಏರ್ಪೋರ್ಟ್, ಫ್ರಾಮ್ ಅದರ್ ಕಂಟ್ರಿ ಟು ಇಂಡಿಯನ್ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಮಟ, ಔಟ್ ಆಫ್ ಕಂಟ್ರಿ, ಔಟ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಅಲ್ಲ, ಅದು ಔಟ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ, ಅದರ್ ಕಂಟ್ರಿಯಿಂದ ಇಂಡಿಯನ್ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಮಟ ಎಷ್ಟು ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಬರ್ತದೆ ನೋಡ್ರಿ, ಇಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲೇ ಮಟ, ಔಟ್ ಆಫ್
ಇಂಡಿಯಾ ಆರ್ ಫ್ರಾಮ್ ಯು ಎಸ್ ಟು ಇಂಡಿಯನ್ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಮಟ್ಟ ಎಷ್ಟು ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಬಂದು ನೋಡ್ರಿ, ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಎಲ್ಲ ಅಸೆಟ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಅದು ಎಲ್ಲ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ತೊಗೋಬೇಕಿಲ್ಲ. ಫ್ರಾಮ್ ಅದರ್ ಕಂಟ್ರಿ ಟು ಇಂಡಿಯನ್ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಮಟ್ಟ ಎಲ್ಲ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ತೊಗೋಬೇಕಿಲ್ಲ. ಇಲ್ಲೇ ಏರ್ಪೋರ್ಟ್ಗೆ ಟಚ್ ಆತ್ರಿ, ಓಕೆ, ಅಲ್ಲಿ ಮಟ್ಟ ತೊಗೋಬೇಕು. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿಂದ ಇಂಡಿಯನ್ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಟಚ್ ಆದಮೇಲೆ ಮತ್ತು ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಟಚ್ ಆದಮೇಲೆ ಒಳಗೆ ನೀವು ಏನು ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಬಂತಲ್ರಿ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಅದು ತೊಗೋಬೇಡ್ರಿ. ಓಕೆ, ಓನ್ಲಿ ಬಿಫೋರ್ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಮಟ್ಟ, ಓನ್ಲಿ ಬಿಫೋರ್ ರೀಚಿಂಗ್ ದ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಅಷ್ಟೇ ತೊಗೋಬೇಕು ನೀವು. ಆಫ್ಟರ್ ರೀಚಿಂಗ್ ದ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ತೊಗೋಬೇಡ್ರಿ. ಆಫ್ಟರ್ ರೀಚಿಂಗ್ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಮಾಡ್ತಿಲ್ರಿ ನೀವು, ಇಂಡಿಯನ್ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಟಚ್ ಆತ್ರಿದೆ, ಆ ಟಚ್ ಆದಮೇಲೆ ಗೂಡ್ಸ್ ಆಮೇಲೆ ಮತ್ತೆ ನೀವು ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಒಳಗೆ ಇಂಡಿಯಾ ಒಳಗೆ, ಅದು ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ತೊಗೋಬೇಡ್ರಿ ಇಲ್ಲ. ಓನ್ಲಿ ಫ್ರಾಮ್ ಯು ಎಸ್ ಎ ಇಂದ ಇಂಡಿಯನ್ ಬೌಂಡ್ರಿ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಟಚ್ ಆಗಬೇಕದು, ಅದು ಎಷ್ಟು ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಇಲ್ಲಿ ತೊಗೋಬೇಕು. ಆಲ್ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸಸ್ ಫಾರ್ ಇಂಪೋರ್ಟಿಂಗ್ ಟಿಲ್ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಮಟ್ಟ. ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಟಚ್ ಆದಮೇಲೆ ಏನು ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ಮಾಡಿರಿ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ನಮಗೆ. ಓಕೆ ತೊಗೋಬೇಕು, ಅದೆಲ್ಲ ಆ್ಯಡ್ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು. ಅದು ಏನ್ರಿ, ಇದು ಒಂದು ವ್ಯಾಲ್ಯೂ ಬಂತಲ್ರಿ, ಅದು ಏನ್ರಿ CIF ವ್ಯಾಲ್ಯೂ. CIF ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿಪ್ಪ, ಕಾಸ್ಟ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಫ್ರೇಟ್. ಇದು CIF ವ್ಯಾಲ್ಯೂ ಏನು ಕರಿತೀರಿ ನೀವು, ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ ನೀವು. ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಇದು ಸೇಮ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ತೊಗೋಬೇಕಿಲ್ಲ, ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ. ಡನ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ ನೋಡ್ರಿ, ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಪೇ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ, ಫಸ್ಟ್ ಬರ್ರಿ ಏನ್ರಿ ಎ ಸ್ಮಾಲ್ ಎ ಬಿ ಸಿ ಡಿ ಅಂದ್ರೆ ನಾಟ್ ಬಿ ಸಿ ಡಿ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ, ಬೇಸಿಕ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಎಟ್ 10%. ಇದು ರೇಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ, ಕ್ವಶನ್ ಒಳಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ, ಬಟ್ ನಾರ್ಮಲಿ 10% ಅವರು ಕೊಡ್ತಾರೆ ಕ್ವಶನ್ ಅಲ್ಲಿ. ಏನ್ರಿ ಎಟ್ 10% ಆನ್ ಎದರ ಮೇಲೆ ತೊಗೋಬೇಕದು, 10% ಆನ್ ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ, ಈ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಮೇಲೆ ತೊಗೋಬೇಕು. ಬೇಸಿಕ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ತೊಗೋಬೇಕು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದು ಕೊಡಂಗಿಲ್ಲ, ಕ್ವಶನ್ ಒಳಗೆ ಅವರು ಕೊಡಂಗಿಲ್ಲ, ಇದು ನೀವು ತೊಗೋಬೇಕು, ಕಂಪಲ್ಸರಿ ನೀವು ತೊಗೋಬೇಕು. ಏನ್ರಿ ನೀವು ತೊಗೋಬೇಕು. SWS ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ, ಸೋಷಿಯಲ್ ವೆಲ್ಫೇರ್ ಸರ್ಚಾರ್ಜ್ ನೀವು ತೊಗೋಬೇಕು, ಕಂಪಲ್ಸರಿ ಫಿಕ್ಸ್ ರೇಟ್ ಎಟ್ 10%. ಆನ್ ಎದರ ಮೇಲೆ ತೊಗೋತೀರಿ, ಇದು BCD ಮೇಲೆ ತೊಗೋಬೇಕು, BCD ಈ ಅಮೌಂಟ್ ಮೇಲೆ ತೊಗೋಬೇಕು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದು ಕೊಡ್ತಾರೆ, ಅವರು ಕೊಡ್ತಾರೆ ರೆಡಿಮೇಡ್. IGST ಯಾಕ್ರಿಪ್ಪ, ಇಂಟ್ರೆಸ್ಟೆಡ್ ಅಲ್ಲ, ಔಟ್ ಆಫ್ ಕಂಟ್ರಿ ಇಂಡಿಯಾ ಬಿಟ್ಟು ಹೊರಗೈತ್ರಿ ಅಂದರೆ IGST ಎಟ್ ಅವರು ಕೊಡ್ತಾರೆ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಆನ್ ಎದರ ಮೇಲೆ ತೊಗೋಬೇಕದು. ಇದು ಏನ್ರಿ, ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಅಮೌಂಟ್ ಪ್ಲಸ್ BCD ಅಮೌಂಟ್ ಪ್ಲಸ್ ಸೋಷಿಯಲ್ ವೆಲ್ಫೇರ್ ಸರ್ಚಾರ್ಜ್ ಅಮೌಂಟ್, ಮೂರು. ಇದು ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಪ್ಲಸ್ BCD ವ್ಯಾಲ್ಯೂ ಪ್ಲಸ್ ಸೋಷಿಯಲ್ ವೆಲ್ಫೇರ್ ಸರ್ಚಾರ್ಜ್ ಅಮೌಂಟ್ ಎಲ್ಲ ಆ್ಯಡ್ ಮಾಡಿ ಒಂದು ಅದರ ಮೇಲೆ ಆ ಅಮೌಂಟ್ ಮೇಲೆ ಇದು ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಟ್ ಮಾಡಬೇಕು, IGST ಅದು ಇಲ್ಲೇ ತೊಗೋಬೇಕು. ಆಮೇಲೆ ನೋಡ್ರಿ ಮುಗಿತ್ರಿ, ಮೂರು ಮುಗಿತಲ್ಲ. ಟೋಟಲ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ, ಏನ್ರಿ ಇಲ್ಲ ಐತ್ರಿ, ಬೇಸಿಕ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ A ಪ್ಲಸ್ B ಪ್ಲಸ್ C, A ಪ್ಲಸ್ B ಪ್ಲಸ್ C ಎಲ್ಲ ಆ್ಯಡ್ ಮಾಡಿ ಇದು A ಪ್ಲಸ್ B ಪ್ಲಸ್ C ಮಾಡಿರಿ, ಇದು ನಿಮಗೆ ಸಿಗುತ್ತೆ. ಇದು ಏನ್ರಿ ಟೋಟಲ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ. ಈಗ ಮುಗಿತ್ರಿ ನಿಮ್ದು. ನಿಮ್ದು ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಆಫ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಆ್ಯಂಡ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಮುಗಿತ್ರಿ. ಓಕೆ, ಹೋಪ್ ಯು ಅಂಡರ್ಸ್ಟುಡ್. ಪ್ಲೀಸ್ ಟೇಕ್ ದ ಸ್ಕ್ರೀನ್ಶಾಟ್ ಆಫ್ ದಿಸ್, ವಿ ವಿಲ್ ಸಾಲ್ವ್ ದ ಪ್ರಾಬ್ಲಮ್. Okay, come to the first question. First question says that FOB means free on board price of imported goods, that is laptop, is rupees 1 lakh. Rupees में है आंसर, rupees 1 lakh. Next, cost of transportation rupees 20,000. Cost of transportation means expense, add. Cost of insurance rupees 5,000 means expense, add. Calculate assessable value and customs duty payable if BCD basic customs duty is at 10% and IGST rate is 18%. Very simple. डिस्कस ಮಾಡೋಣ್ರಿ. ಏನ್ರಿ ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಷನ್ ಆಫ್ ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ है and customs duty payable, वही तुम्हारा आंसर. Calculation of assessable value and customs duty payable. Customs duty payable of which company? Okay, no information is given about a particular company. Okay, dollar is not given, dollar, pound, other foreign currency is not given, only rupees is given in Indian currency.
just put the okay, particulars. Particulars. Okay, it is given in rupees, no? Rupees. Only simple, rupees. Because it is given in a rupees. रेडीमेड क्वेश्चन रेडीमेड दिया ना क्वेश्चन में क्या करके रुपीज करके. ओके इसलिए रुपीज नहीं तो अमाउंट. ओके फर्स्ट आइटम इज FOB प्राइस ऑफ लैपटॉप. FOB price of imported goods. Price of imported goods, that is a laptop. How much? Rupees 1 lakh. Rupees 1 lakh. Done. Next expense add. First one, cost of transportation. Cost of transportation. Okay, how much cost of transportation? Rupees 20,000. 20,000. Next, cost of insurance. Cost of insurance, how much? 5,000. Okay, no other expenses. 20,000 plus 5,000 and 25,000. 1 lakh plus 25,000. 1 lakh 25,000. Okay, this is the CIF value. CIF value. CIF value. CIF value means cost, insurance and freight. Done. इसी को हम लोग क्या बोलते हैं? असेसेबल वैल्यू करके बोलते हैं. असेसेबल वैल्यू. असेसेबल वैल्यू कितना है? 1,25,000. सेम. $1,25,000. हाँ, नेक्स्ट है कस्टम्स ड्यूटी पेबल. नो फर्स्ट ए BCD. नो BCD मीन्स बेसिक कस्टम्स ड्यूटी. बेसिक कस्टम्स ड्यूटी. बेसिक कस्टम्स ड्यूटी एट बेसिक कस्टम्स ड्यूटी कितना लेना कहते हैं? बेसिक कस्टम्स ड्यूटी 10%. बेसिक कस्टम्स ड्यूटी एट 10% ऑन किसके ऊपर है? असेसेबल वैल्यू. ऑन असेसेबल वैल्यू. ओके ब्रैकेट कितना परसेंट? 10%. 10/100 इंटू असेसेबल वैल्यू कितना है? 1,25,000. हाँ कितना होता है? 10% इंटू 1,25,000 कितना होता है? 12,500. 12,500. नेक्स्ट है बी. तुम्हारे को बोला था मैं कंपलसरी, इसमें नहीं दिया. बी एंट्री दो. SWS सोशल वेलफेयर सरचार्ज कंपलसरी. उसमें क्वेश्चन में नहीं देता, वो हमें लेना कंपलसरी. SWS मीन्स सोशल वेलफेयर सरचार्ज. सोशल वेलफेयर सरचार्ज एट 10% फिक्स. एट 10% फिक्स. यहाँ पे नहीं दिया, हमें लेना कंपलसरी. एट SWS 10% फिक्स. एट 10% ऑन BCD. ब्रैकेट ಎಷ್ಟು 10%. 10/100
100 इंटू BCD, BCD का अमाउंट कितना है, BCD का अमाउंट 12,500, हाँ कितना होता है 1250, 1250. नेक्स्ट C in IGST, no, IGST 18%, IGST 18% ऑन ब्रैकेट. और तुम्हारे बोला था मैं क्या करके, असेसेबल वैल्यू प्लस BCD प्लस SWS, ओके. 18% सेम 18% ऑन ब्रैकेट. फर्स्ट असेसेबल वैल्यू कितना है तुम्हारा 1,25,000 आमेले प्लस फिर क्या है BCD का अमाउंट कितना है 12,500, उसके बाद प्लस SWS का अमाउंट कितना है 1,250. ओके ऐड करो 18% मीन्स 80/100, 18/100 इंटू 1,25,000 प्लस 1,25,000 प्लस 12,500 प्लस 1,250 कितना है 1,38,750, 38,750, 1,38,750. ओके 1,38 18%, 1,38,750 into 18%, you will get 24,975, 24,975. ओके 24,975. अब टोटल कस्टम्स ड्यूटी पेएबल, टोटल कस्टम्स ड्यूटी पेएबल ब्रैकेट में A प्लस B प्लस C, A प्लस B प्लस C. A कितना है A इधर ऐड करके छोड़ो A प्लस B प्लस C, A प्लस B प्लस C. ओके A प्लस B प्लस C 12,500 प्लस 1,250 प्लस 24,975 क्योंकि 38,725, 38,725 इज योर आंसर. वेरी सिंपल, समझ में आया, बहुत ಈಸಿ है 5 ಮಾರ್ಕ್ಸ್ के लिए. ತಿಳಿತ್ರಿ ನಿಮಗೆ ವೆರಿ ಈಸಿ ಐತ್ರಿ. ಕ್ವಶನ್ ನೋಡ್ರಿಪ್ಪ, ಇದು ಏನು ಕೊಟ್ಟಾನ್ರಿ FOB ಫ್ರೀ ಆನ್ ಬೋರ್ಡ್ ಪ್ರೈಸ್ ಆಫ್ ಇಂಪೋರ್ಟೆಡ್ ಗುಡ್ಸ್ ಅಂದ್ರೆ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ಪ್ರೈಸ್ ಎಷ್ಟಿತ್ರಿಪ್ಪ ರೂಪೀಸ್ ಒಳಗೆ ಐತ್ರಿ. ರೂಪೀಸ್ ಒಳಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಂದ್ರೆ ಟೆನ್ಷನ್ ತಗೋಬೇಡ್ರಿ. ರೂಪೀಸ್ 1 lakh ಐತ್ರಿ. ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟೇಷನ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ 1 lakh 20,000 ಐತ್ರಿ. ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಇದು ಒಂದು ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ ರೀ 5,000. ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಟ್ ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಮತ್ತು ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಪೇಯಬಲ್ ಅವರು ಕೊಟ್ಬಿಟ್ಟಾರಿ. BCD ಎಷ್ಟು ತಗೋರಿ ನೀವು, ಬೇಸಿಕ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಎಷ್ಟು ತಗೋರಿ 10% ತಗೋರಿ. IGST ಎಷ್ಟು ತಗೋರಿ 18%. SWS ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಅವರು, ಸೋಷಿಯಲ್ ವೆಲ್ಫೇರ್ ಸಚ್ ಅವರು ಕೊಡಂಗಿಲ್ಲ, ನಾವು ತಗೋಬೇಕು ಅದು ಕಂಪಲ್ಸರಿ. ಓಕೆ ಬರ್ರಿ ಏನ್ರಿ ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಷನ್ ಆಫ್ ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಆ್ಯಂಡ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಪೇಯಬಲ್ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ಸ್ ರೂಪೀಸ್ ಯಾಕ್ರಿಪ್ಪ ಇವ್ರು ಎಲ್ಲ ರೂಪೀಸ್ ಒಳಗೈತೆ, ಅದಕ್ಕೆ ರೂಪೀಸ್ ತಗೋರಿ. ಡನ್. ಫಸ್ಟ್ ನೋಡ್ರಿಪ್ಪ FOB FOB ಪ್ರೈಸ್ ಆಫ್ ಇಂಪೋರ್ಟೆಡ್ ಗುಡ್ಸ್ ದಟ್ ಈಸ್ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ತಗೋರಿ. ಎಷ್ಟ್ರಿದು 1 lakh ತಗೋರಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಆ್ಯಡ್ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸಸ್ ಇದು ಎಲ್ಲ ಏನ್ರಿ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸಸ್ ಏನ್ರಿ ಫಸ್ಟ್ ಬೇಕಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬರೀಪ್ಪ ಆ್ಯಡ್ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸಸ್ ಅಂತ ಬರೀರಿ. ಆ್ಯಡ್ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸಸ್ ಅಂತ ಬರೀರಿ. ಆ್ಯಡ್ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸಸ್ ಏನೈತ್ರಿಪ್ಪ ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟೇಷನ್ 20,000 ಐತ್ರಿ ತಗೋರಿ. ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ 5,000 ಐತ್ರಿ ತಗೋರಿ. ಎರಡು ಬರೀ ಅಷ್ಟೇ ಐತ್ರಿ, ಕ್ವಶನ್ ಜಾಸ್ತಿ ಇಲ್ಲ. 20,000 ಪ್ಲಸ್ 5,000 25,000 1 lakh ಪ್ಲಸ್ 25,000 1 lakh 25,000 ಏನ್ರಿ ಇದು
CIF ವ್ಯಾಲ್ಯೂ ಕಾಸ್ಟ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಅಂಡ್ ಫ್ರೇಟ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಇದು ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಇದು ಸೇಮ್ ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಎಷ್ಟಿದು 1,25,000 ದನ್ ಈ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಎ ಸ್ಮಾಲ್ ಎ ಏನ್ರಿ BCD ಬೇಸಿಕ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಎಟ್ ಎಷ್ಟು ತಗೋಬೇಕಂತ್ರಿ 10% ತಗೋರಿ 10% ಆನ್ ಇದರ ಮೇಲೆ ತಗೋತೀರಿ ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಮೇಲೆ ತಗೋರಿ ಆನ್ AV 10% 10/100 ಇಂಟು ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ 1,25,000 ಮಾಡ್ರಿ 12,500 ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬಿ ಅವರು ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ನಾವು ತಗೋಬೇಕು ಕಂಪಲ್ಸರಿ SWS ಸೋಷಿಯಲ್ ವೆಲ್ಫೇರ್ ಸರ್ಚಾರ್ಜ್ ಎಷ್ಟು ತಗೋಬೇಕ್ರಿ ಫಿಕ್ಸ್ 10% ಆನ್ ಇದರ ಮೇಲೆ BCD ಮೇಲೆ 10% BCD ಮೇಲೆ ತಗೋಬೇಕಂದ್ರಿ BCD ಎಷ್ಟ್ರಿ 12,500 ಮಾಡ್ರಿ 1,250 ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸಿ IGST ಅವರು ಕೊಟ್ಬಿಟ್ಟಾರೆ IGST ಎಷ್ಟು ತಗೋರಿ 18% IGST at 18% ಆನ್ ಇದರ ಮೇಲೆ ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಪ್ಲಸ್ BCD ಪ್ಲಸ್ SWS 18% on assessable value history 1,25,000 plus BCD history 12,500 plus SWS history 1,250 18% into ಇದು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ರಿ ಬರೀರಿ ಸೇಮ್ ಟು ಸೇಮ್ ಮಾಡ್ರಿ ಇದೆ ಬರೀರಿ ಈಗ ನೋಡ್ರಿಪ್ಪ ಟೋಟಲ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಪೇಯಬಲ್ A plus B plus C A plus B plus C ಮಾಡ್ರಿ ಇಷ್ಟು ನಿಮಗೆ ಸಿಗ್ತೈತೆ ರೀ ಟೋಟಲ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಪೇಯಬಲ್ ಮುಗಿತು ರೀ ಇಷ್ಟು ಸಿಂಪಲ್ ಕ್ವಶನ್ ಐ ಹೋಪ್ ಯು ಅಂಡರ್ಸ್ಟುಡ್ ದಿಸ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ವೆರಿ ವೆಲ್ ಮಚ್ ಬೆಟರ್ ಓಕೆ. Please take the screenshot of this. We will continue the problem. Okay, now the second question. अब मैं क्या करता हूँ बोलो फर्स्ट क्वेश्चन को ही चेंज करता हूँ अभी. सेकेंड क्वेश्चन FOB फ्री ऑन बोर्ड के प्लेस पे CIF प्राइस ऑफ इंपोर्टेड गुड्स लैपटॉप इज ₹1 लाख. हाँ वेरी इजी क्वेश्चन देखो यहाँ पे क्या नहीं किया मैं सिर्फ क्या किया FOB के प्लेस पे CIF का डाला मैं भी CIF प्राइस ऑफ इंपोर्टेड गुड्स लैपटॉप इज ₹1 लाख कॉस्ट ऑफ ट्रांसपोर्टेशन कॉस्ट ऑफ इंश्योरेंस सभी है यहाँ पे. एक ध्यान से देखो CIF वैल्यू रेडीमेड तुम्हारे को दिया यहाँ पे जो CIF वैल्यू करके आया देखो 1,25,000 ये तुम्हारे को रेडीमेड दिया नहीं 1 लाख लो करके कितना दो CIF वैल्यू कितना लो अभी 1 लाख CIF वैल्यू कितना है 1 लाख लो करके वहां पे 1,25,000 कितना लो 1 लाख लो करके ये सब कैलकुलेट करने की जरूरत नहीं अभी क्यों रेडीमेड तुम्हारे को बोल रहा हूं क्या लो CIF कितना है 1 लाख है CIF वैल्यू कितना है तुम्हारा अभी यहाँ पे 1 लाख अभी यहाँ पे कितना लेना 1 लाख लेना समझ में आया. ये सब कैलकुलेशन करने की जरूरत नहीं यही तुम्हारा क्या होता CIF वैल्यू असेसेबल वैल्यू होता समझ में आया. करेंगे अभी इसको रफ करेंगे अभी ये नहीं आता सभी ये सभी नहीं आता अभी क्यों ऑलरेडी मैं बोल रहा हूँ पे CIF वैल्यू है करके तो ये सभी करने की जरूरत नहीं. ओके कैलकुलेशन ऑफ असेसेबल वैल्यू एंड कस्टम्स ड्यूटी पेएबल पर्टिकुलर्स रुपीज सब रुपीज में जाने रुपीज क्या दिया डायरेक्ट CIF प्राइस मीन CIF वैल्यू डायरेक्ट दिया है तुम्हारे को कितना दिया 1 लाख दिया डायरेक्ट 1 लाख ले लो यहाँ पे डायरेक्ट 1 लाख ये कॉस्ट ऑफ ट्रांसपोर्टेशन नहीं आता कॉस्ट ऑफ इंश्योरेंस नहीं आता क्यों FOB फ्री ऑन बोर्ड करके दिया तो वहां पे ऐड करने का था मैं रेडीमेड दे रहा हूँ CIF वैल्यू करके कितना लो 1 लाख लो करके रेडीमेड दिया तो लेना. अब तुम्हारा असेसेबल वैल्यू क्या था असेसेबल वैल्यू सेम 1 लाख होता अभी कितना होता 1 लाख होता रेडीमेड 1 लाख. हाँ नेक्स्ट है ए बेसिक कस्टम्स ड्यूटी एट 10% ऑन असेसेबल वैल्यू असेसेबल वैल्यू कितना है अभी 1 लाख है 1 लाख के ऊपर निकालो अभी 10% on assessable value means 1 lakh 10% on 1 lakh 10,000 ना 10,000 नेक्स्ट सोशल वहाँ पे नहीं दिया ना सोशल वेलफेयर सर्चार्ज एट 10% ऑन BCD कितना है तुम्हारा BCD कितना है 10,000 के ऊपर निकालो 10,000 BCD इधर है 10,000 के ऊपर 10% कितना था 1,000 ना 1,000 नेक्स्ट IGST एट 18% ऑन असेसेबल वैल्यू प्लस BCD प्लस SWS असेसेबल वैल्यू कितना है तुम्हारा असेसेबल वैल्यू 1 लाख है 1 लाख लिख लो यहाँ पे 1 लाख प्लस BCD कितना है तुम्हारा BCD
बी सी डी कितना आया, वो 10,000 आया, यहाँ पे 10,000 लिख लो, 10,000 हुआ। नेक्स्ट प्लस है, क्या बोल रहा है यहाँ पे, सोशल वेलफेयर सरचार्ज कितना है, सोशल वेलफेयर सरचार्ज, 1 मिनट, हेलो, ओके, यहाँ पे कहाँ तक हुआ था हमारा, इधर हुआ था नहीं, 18%, सेम IGST 18% ऑन असेसेबल वैल्यू कितना है हमारा, 1 लाख, प्लस BCD कितना है हमारा 10,000, प्लस SWS कितना है हमारा 1,000 लिखो यहाँ पे, SWS है 1,000, ओके, सबको ऐड कर लो, कितना होता है 1 लाख प्लस 10,000 प्लस 1,000, 1,11,000 है, 1,11,000, ओके। अभी निकालो इसके ऊपर, 1,11,000 के ऊपर निकालो, 18% है, 1,11,000 into 18%, you will get how much है 19,980, ओके। ಈಗ अब क्या करना है अभी, टोटल कस्टम्स ड्यूटी पेएबल A प्लस B प्लस C, इनको सबको ऐड करना, A प्लस B प्लस C, ऐड करो, कितना होता है 10,000 प्लस 1,000 11,000 प्लस 19,980, कितना आंसर आता तुम्हारा 30,000 13,980, 30,980, ये तुम्हारा क्या है आंसर 30,980, समझ में आया, बहुत इजी है। अगर CIF करके दिया तो डायरेक्ट CIF वैल्यू हो, ये सब ऐड नहीं करना, जब CIF दिया तो डायरेक्ट लेना, वही तुम्हारा क्या होता असेसेबल वैल्यू होता। ತಿಳಿತ್ರಿ ನಿಮಗೆ, ವೆರಿ ಈಸಿ ಕ್ವಶನ್ ನೋಡ್ರಿಪ್ಪ, ನಾ ಏನು ಚೇಂಜ್ ಮಾಡೀನಿ, FOB ಪ್ರೈಸ್, ಫ್ರೀ ಆನ್ ಬೋರ್ಡ್ ಪ್ರೈಸ್ ಜಗ ನಾ ಏನು ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿನ್ರಿಪ್ಪ, ಈಗ CIF ಅಂದರೆ ಕಾಸ್ಟ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಫ್ರೇಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿನಿಲ್ಲ, CIF ವ್ಯಾಲ್ಯೂ, ಪ್ರೈಸ್ ಆಫ್ ಇಂಪೋರ್ಟೆಡ್ ಗುಡ್ಸ್ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ಈಸ್ ₹1,000, CIF ಡೈರೆಕ್ಟ್ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟಾರಿ ಇವರು ಕ್ವಶನ್ ಒಳಗೇನ್ರಿ, CIF ವ್ಯಾಲ್ಯೂ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟಾನ್ರಿ, ಅದು ಏನು ನಿಮ್ದು CIF ವ್ಯಾಲ್ಯೂ ಎಷ್ಟು ಈಗ 1 lakh, ಅವಾಗ FOB ಪ್ರೈಸ್ ಆ್ಯಡ್ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸಸ್ ಆ್ಯಡ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ, ಇದು ಎಲ್ಲ ನಿಮಗೆ ಟ್ವಿಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಾರಿ ಕ್ವಶನ್, ಅದಕ್ಕೆ ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟೇಷನ್ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಬರೇ CIF ವ್ಯಾಲ್ಯೂ ತೊಗೊಬಿಟ್ರಿ, ಡೈರೆಕ್ಟ್ ರೆಡಿಮೇಡ್ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟಾರಿ, CIF ರೆಡಿಮೇಡ್ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟಾರಿ, CIF ವ್ಯಾಲ್ಯೂ ಎಷ್ಟಿದು 1 lakh, ಇದು ನಿಮ್ದು ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ, ಹೆಡಿಂಗ್ ನಿಮ್ದು ಸೇಮ್, ಇದು ನಿಮ್ದು ಏನ್ರಿ ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ, ಮುಗೀತು, ಇದು ತೊಗೋಬೇಡ್ರಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ BCD at ಬೇಸಿಕ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ at 10%, ಇದರ ಮೇಲೆ ತಗೋತೀರಿ, ಸೇಮ್ ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಮೇಲೆ ತಗೋತೀರಿ, 10% ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಎಷ್ಟ್ರಿಪ್ಪ ಈಗ 1 lakh ಮಾಡಿರಿ 10,000. ನೆಕ್ಸ್ಟ್ B ಅಲ್ಲೇ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಅವರು, ನಾವು ತೊಗೋಬೇಕು ಕಂಪಲ್ಸರಿ, ಏನಿದು SWS ಸೋಷಿಯಲ್ ವೆಲ್ಫೇರ್ ಸರ್ಚಾರ್ಜ್ ಎಷ್ಟು ರೇಟ್ 10% ಫಿಕ್ಸ್, ಅದು ಆನ್ ಎಷ್ಟು ಎದ್ರ ಮೇಲೆ ತಗೋತೀರಿ, BCD ಮೇಲೆ ತಗೋತೀರಿ, 10% ಇಂಟು BCD ಎಷ್ಟು ಬಂತ್ರಿಪ್ಪ ನಿಮ್ದು 10,000 ಬಂತ್ರಿ, ಇದ್ರ ಮೇಲೆ 10,000 ತಗೋರಿ 1,000. ನೆಕ್ಸ್ಟ್ C ಏನಿದು IGST at 18%, ಎದ್ರ ಮೇಲೆ ತಗೋತೀರಿ ಬ್ರಾಕೆಟ್ ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಪ್ಲಸ್ BCD ಪ್ಲಸ್ SWS, 18% ಆನ್ ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಎಷ್ಟ್ರಿಪ್ಪ 1 lakh, ಪ್ಲಸ್ BCD ಎಷ್ಟ್ರಿ 10,000, ಪ್ಲಸ್ SWS ಎಷ್ಟ್ರಿ 1,000, ಓಕೆ, ಎಲ್ಲ ಆ್ಯಡ್ ಮಾಡಿರಿ 1,11,000, ಇದರ ಮೇಲೆ 18% ಮಾಡಿರಿ, ಎಷ್ಟ್ರಿ 19,980. ಈಗ ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ, ಟೋಟಲ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಪೇಯಬಲ್ ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ, A ಪ್ಲಸ್ B ಪ್ಲಸ್ C ಮಾಡಿರಿ, ಎಷ್ಟ್ರಿ 30,980, ಇದು ನಿಮ್ದು ಏನು ರೀ ಟೋಟಲ್ ಕಸ್ಟಮ್ ಡ್ಯೂಟಿ ಪೇಯಬಲ್. ದೆನ್ simplest question, okay, hope you understood, please practice these questions, we will continue. ಓಕೆ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಾ ಥರ್ಡ್ ಕ್ವಶನ್ ಮಾಡ್ತೀನಿ ರೀ, ಏನ್ರಿ ಥರ್ಡ್ ಕ್ವಶನ್, ಇದ ಕ್ವಶನ್ಗೆ ನಾ ಥರ್ಡ್ ಕ್ವಶನ್ ಮಾಡ್ತೀನಿ ರೀ, ಥರ್ಡ್ ಕ್ವಶನ್ ಏನ್ರಿ, ಥರ್ಡ್ ಕ್ವಶನ್ ಅದು ಸೇಮ್, ಎಲ್ಲ ನಂಬರ್ ಚೇಂಜ್ ಅಷ್ಟಲ್ಲ, CIF ಪ್ರೈಸ್ ಆಫ್ ಇಂಪೋರ್ಟೆಡ್ ಗುಡ್ಸ್ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ಇಸ್ ₹1 lakh, CIF ವ್ಯಾಲ್ಯೂ ಐತ್ರಿ, ಡೈರೆಕ್ಟ್ ತಗೋರಿ, CIF ವ್ಯಾಲ್ಯೂ ಡೈರೆಕ್ಟ್ ತಗೋರಿ, ಅದು ನಿಮ್ದು ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ 1 lakh, ಡನ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟೇಷನ್ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಯಾಕ್ರಿ CIF ವ್ಯಾಲ್ಯೂ ಐತ್ರಿ ಬರಂಗಿಲ್ಲ. नेक्स्ट समझ में आए, यहाँ तक समझ में आया तुम्हारे को, सिर्फ वही रहते सेम क्वेश्चन रहते, थर्ड वहाँ पे क्वेश्चन नंबर 3 डाल दो मैं वहाँ पे, ठीक है, हो गया इतना.
नेक्स्ट ये सभी सेम रहते, ये BCD रहते सेम, IGST सेम रहते। यहाँ पे क्या करता हूँ मैं, सी क्या करता हूँ मैं यहाँ पे, GST कॉम्पेंसेशन, GST कॉम्पेंसेशन एट GST कॉम्पेंसेशन एट GST कॉम्पेंसेशन सेस, GST कॉम्पेंसेशन सेस एट 25%, एट 25%। हाँ, क्या चेंज किया मैं, सिर्फ ये बाकी का पूरा सेम था, क्या चेंज किया मैं, सी एक एडजस्टमेंट एक्स्ट्रा डाला उसको, GST कॉम्पेंसेशन सेस एट 25%, कुछ भी नहीं करना है, यहाँ तक सब CIF वैल्यू है, डायरेक्ट लो CIF वैल्यू करके, असेसेबल वैल्यू वही तुम्हारा। नेक्स्ट BCD सेम, BCD कितना हो, 10% है, इसके ऊपर निकालते हैं, असेसेबल वैल्यू के ऊपर निकालते हैं। नेक्स्ट सो SWS निकालते हैं, कितना 10% किसके ऊपर निकालते हैं, ये इसके ऊपर BCD के ऊपर निकालते हैं। नेक्स्ट IGST दिया उन्हें, IGST 18% दिया, IGST 18% किसके ऊपर निकालते हैं, असेसेबल वैल्यू प्लस BCD प्लस SWS इसके ऊपर निकालते हैं, हो गया। अब एक्स्ट्रा देखेंगे, एक्स्ट्रा दिया उन्हें भी, क्या दिया एक्स्ट्रा भी हमारे को, हाँ एक्स्ट्रा क्या दिया उन्हें हमारे को, ये दिया क्या करके, GST कॉम्पेंसेशन सेस एट 25% दिया। कुछ नहीं करना है, डी करके लिखने का, डी करके। हमारे पास सिर्फ सी था, ABC करके थे, अब क्या दिया, डी, मतलब ये इसको मिला के, बी को मिला के। अब क्या दिया नेक्स्ट, GST कॉम्पेंसेशन सेस एट 25%, लिख लो यहाँ पे, GST कॉम्पेंसेशन सेस एट कितना हो परसेंट, 25%, 25%। अब एक किसके ऊपर निकालते हैं, 25% GST कॉम्पेंसेशन सेस एट 25% किसके ऊपर निकालते हैं, बहुत इजी है। कितना परसेंट निकालना हो, 25%, 25/100 किसके ऊपर निकालते हैं अभी, ये GST किसके ऊपर निकालते हैं, IGST कौन से अमाउंट के ऊपर निकाले, 1,11,000 के ऊपर, सेम वो अमाउंट के ऊपर निकालते हैं। IGST किसके ऊपर निकालते, देखो वही अमाउंट के ऊपर निकालते हैं, GST कॉम्पेंसेशन 1,11,000 निकालो, अभी कितना होता, 1,11,000 इंटू 25% कितना होता है, 27,750, 27,750। अब करो टोटल कितना होता, टोटल कस्टम्स ड्यूटी पेएबल, टोटल कस्टम्स ड्यूटी पेएबल, ब्रैकेट में A प्लस B प्लस C प्लस D, हाँ A प्लस B प्लस C प्लस D है ना, यहाँ पे करना। अब इसको सबको ऐड करो, अभी कितना होता, 10,000 प्लस 1,000 प्लस 19,980 प्लस 27,750 कितना हुआ सब मिला के, ये 58,730, 58,730 इसको क्या बोलते हैं, टोटल कस्टम्स ड्यूटी पेएबल। समझ में आया, GST कॉम्पेंसेशन सेस कितना, 25%, यहाँ पे लिखना GST कॉम्पेंसेशन सेस एट 25% किसके पर निकाल, 25% यही बात, GST किसके पर निकाल, तुम्हें 1,11,000 उसके पर निकालना। हाँ आया, सबको ऐड करो, ABCD सबको ऐड करो, यहाँ पे लिखो, हो गया, इतना ईजी। ತಿಳಿದ್ರಿ ನಿಮಗೆ ನಾವೇನು ಚೇಂಜ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಸೇಮ್ CIF ವ್ಯಾಲ್ಯೂ ಐತ್ರಿ, CIF ವ್ಯಾಲ್ಯೂ ಸೇಮ್ ಟು ಸೇಮ್ ಇಟ್ಕೋರಿ, ಇದು ನಿಮ್ದು ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ। ಓಕೆ, ಆಮೇಲೆ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ, ಸೇಮ್ BCD ಎಟ್ 10% ಇದರ ಮೇಲೆ ತಗೋತೀರಿ, ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಮೇಲೆ ಮಾಡಿರಿ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅಲ್ಲೇ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ SWS ಸೋಷಿಯಲ್ ವೆಲ್ಫೇರ್ ಸೋಚಾರ್ಜ್ ನಾವು ಮಾಡ್ಬೇಕು, 10% ತೊಗೊಂಡು ಇದರ ಮೇಲೆ ಮಾಡ್ತೀರಿ, BCD ಮೇಲೆ 10% BCD ಮೇಲೆ ತೊಗೊಂಡು ಮಾಡಿರಿಪ್ಪ। ಓಕೆ, ನೆಕ್ಸ್ಟ್ IGST ಅವರು ಕೊಟ್ಟಾರೆ ನಿಮಗೆ, ಎಷ್ಟು ತೊಗೋರಿ, 18%, IGST at 18%, ಇದರ ಮೇಲೆ ತಗೋತೀರಿ, ಇದು ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಪ್ಲಸ್ BCD ಪ್ಲಸ್ SWS 18% ಅವನ್ನ, ಅಸೆಸಬಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಎಷ್ಟ್ರಿಪ್ಪ, 1 lakh ಪ್ಲಸ್ BCD ಎಷ್ಟ್ರಿ 10,000 ಪ್ಲಸ್ SWS ಎಷ್ಟ್ರಿ, SWS 1,000 ತಗೋರಿ,
ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದು ಆ್ಯಡ್ 1,11,000 18% ಮಾಡಿರಿ ಬರೋದ್ರಲ್ಲಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಇದು ಐತ್ರಿ ಜಿ ಎಸ್ ಟಿ ಕಾಂಪೆನ್ಸೇಷನ್ ಸೆಸ್ ಎಟ್ 25%. ಅದು ಏನ್ರಿಪ್ಪ ಸಿ ಮಟ್ಟ ಆಗೈತ್ರಿ ನಿಮ್ದು. ಈಗ ಡಿ ಅಂತ ಬರೀರಿ, ಇದು ತಗೋರಿ ಜಿ ಎಸ್ ಟಿ ಕಾಂಪೆನ್ಸೇಷನ್. ಜಿ ಎಸ್ ಟಿ ಕಾಂಪೆನ್ಸೇಷನ್ ಸೆಸ್ ಎಟ್ 25% ಇದ್ರೆ ಸೇಮ್ 25% ಇಂಟು ಯಾವ ಅಮೌಂಟ್ ಮೇಲೆ ರೀಪ್ಪ ಜಿ ಎಸ್ ಟಿ ಯಾವ ಅಮೌಂಟ್ ಮೇಲೆ ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಟ್ ಮಾಡಿದ್ರಿ ನೋಡ್ರಿ. ಯಾವ ಅಮೌಂಟ್ ಮೇಲೆ ಅದು 1,11,000 ಸೇಮ್ ಅಮೌಂಟ್ ಮೇಲೆ 1,11,000 25% ಮಾಡಿರಿ ಎಷ್ಟು ಬಂದ್ರಿಪ್ಪ 27,750. ಈಗ ಟೋಟಲ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಪೇಯಬಲ್ ಎ ಪ್ಲಸ್ ಬಿ ಪ್ಲಸ್ ಸಿ ಪ್ಲಸ್ ಡಿ, ಎ ಪ್ಲಸ್ ಬಿ ಪ್ಲಸ್ ಸಿ ಪ್ಲಸ್ ಡಿ ಇದು ಎಲ್ಲ ಆ್ಯಡ್ ಮಾಡಿರಿ. ಎ ಪ್ಲಸ್ ಬಿ ಪ್ಲಸ್ ಎಲ್ಲ 58,730 ಇದು ನಿಮ್ದು ಏನು ರೀ ಟೋಟಲ್ ಕಸ್ಟಮ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಪೇಬಲ್. ಒಂದು ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಬಂತಲ್ಲ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ. ಓಕೆ, ಇದು ಮೂರನೇ ಕ್ವಶನ್ ಈ ಥರ. ಹೋಪ್ you understood. Please take down the screenshot.